नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाचा ट्रेलर बघितलाय. कसा आहे थोडक्यात जाणून घेऊया. पण त्याआधी मित्रांनो, मी सांगेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला समजेल. मित्रांनो, दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर बघून मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे हे सगळं का बनवलं आणि याची काय गरज होती. म्हणजे मी दिग्पाल लांजेकर सरांचे सगळे ऐतिहासिक सिनेमे बघितले आहे, पण यात त्यांनी खूप जास्त चुका केल्यात. त्यामुळे हा सिनेमा कोणत्याच प्रकारे लोकांच्या मनावर घर करू शकत नाही, हे तर ट्रेलरवरनं तरी स्पष्ट होते. हा सिनेमा खूप लो बजेटमध्ये बनलेला आहे असं वाटते. या आधीच्या सिनेमात म्हणा किंवा या सिनेमात म्हणा, सिनेमाची क्वालिटी, सिनेमॅटोग्राफी, प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी कॉम्प्रोमाइज करत आलो आहे, कारण सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असतो. म्हणून आम्ही या आधीच्या सगळ्या सिनेमांमध्ये या सगळ्या गोष्टी इग्नोर करत होतो, पण आता करणार नाही. कारण आम्हाला वाटत होतं की तुम्ही वेळेनुसार या सिनेमांमध्ये काही बदल घडवून आणाल, पण असे होताना सध्या तरी आम्हाला कुठे दिसत नाही. आम्हाला वाटलं होतं की इतक्या दिवसानंतर सिनेमा घेऊन येत असाल तर काहीतरी छान प्रोडक्ट डिलिव्हर करणार असाल, पण असं होताना दिसलं नाही. आणि ट्रेलर बघून खूप जास्त निराशा झाली आणि सगळ्या लोकांच्या निगेटिव्ह कमेंट तुमच्या ट्रेलरच्या कमेंट सेक्शनमध्ये होत्या. बरं, बाकी सगळं जाऊ द्या, पण तुम्हाला माहीत होतं की या आधीच्या तुमच्या सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही चिन्मय मांडलेकरांनी साकारली होती. मग त्यांच्या तोडीचा कलाकार तुम्हाला देणं गरजेचं होतं. म्हणजे तुम्हाला लोकांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दुसरा अभिनेता नाही तर चिन्मय मांडलेकरांच्या विरोधात एखादा तोडीचा कलाकार उभा करायचा होता, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. कारण लोक फक्त अभिनेता कोण आहे यावर चर्चा करणार नाही, तर दोघांना एकमेकांशी कम्पेअर करणार होते की हा काय करतोय आणि तो काय करत होता. चिन्मय मांडलेकरांचा आवाज म्हणा, मवाळपणा म्हणा, डोळ्यातून झळकणारा अभिनय म्हणा, ज्याला कधीच आरडाओरडा करायची गरज पडली नाही, असा त्यांचा अभिनय होता. आणि त्यांच्या विरोधात आपल्याला काय बघायला मिळालं तर अभिजित श्वेतचंद्र, सिंगल एक्सप्रेशन कलाकार. आता या ट्रेलरवरनं तरी आपल्याला हीच गोष्ट बोलायला लागते, कारण सिंगल एक्सप्रेशनमध्ये त्यांचा सगळा ट्रेलर आपण बघितला. अभिजित सरांच्या मुखातून जे पण डायलॉग निघत आहेत ना, असं वाटतंय की एखादी हिंदी TV सिरियल कोणीतरी मराठीमध्ये डब केली. खूप चीप डबिंग, चीप एडिटिंग, चीप प्रेझेंटेशन आणि चीप अभिनय देखील असू शकतो असं या सिनेमामध्ये वाटतंय. आता असू शकतो मी काय म्हणते, कारण सिनेमा अजून आला नाही, आल्यानंतर कळेल की चीप अभिनय आहे की नाही ते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची कशी वाट लावणं चालू आहे ते या सिनेमाच्या ट्रेलरच्या शेवटच्या भागामध्ये दिसते. मी दिग्पाल लांजेकर सरांचा खूप मोठा फॅन आहे. या सगळ्या गोष्टी ते चेंज करतील देखील. जर त्यांनी नाही केल्या तर त्यांचा खूप मोठा लॉस होईल. अभिजित सरांनी खूप जास्त मेहनत घेतली असेल या रोलसाठी, मीही मान्य करतो, पण ती मेहनत आम्हाला ट्रेलरमध्ये तरी कुठेही जाणवलेली नाही. त्यासाठी आम्ही सॉरी बोलतो. तर ओव्हरऑल रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाच्या ट्रेलरने बऱ्याच लोकांना निराश केलं आहे. खूप काम या सिनेमाचं बाकी आहे. अजून उशिरानं रिलीज करा, काही हरकत नाही, पण उगाच काही पण दाखवू नका, ही कळकळीची विनंती मी दिग्पाल लांजेकर सर यांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. तर मित्रांनो, सिनेमा येत्या 30 जानेवारीला रिलीज होतोय, म्हणजे 3:30च्या विरोधात हा सिनेमा रिलीज होतोय. तर मित्रांनो, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. अजून काही असेल आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.